मी मृणाल वैद्य. मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत. कैरी म्हटलं की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातून कैरीचं लोणचं म्हणजे तर काय बघायलाच नको. आज मी झटपट चटपटीत रसरशीत असं तात्पुरत्या स्वरूपात घालतात ते कैरीचं लोणचं करते आहे. कैरीमध्ये सी विटॅमिन्स भरपूर असतात, फायबर्स भरपूर असतात. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केसांची वाढ चांगली होते. चला आपण कैरीच्या लोणच्याला काय काय साहित्य घेतले ते बघूया का. 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, या अर्धा किलो आहेत. सेंदो मीठ घेतलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट आणि साधं लाल तिखट मिक्स केलेलं आहे, 2 चमचे आहे. मेथीची डाळ आहे, मोहरीची डाळ आहे, 2 चमचे कैरीचा लोणच्याचा तयार मसाला घेतलेला आहे. हिंग आहे, इथं हिंगाचा खडा घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे. चालू केलेलं आहे, त्याच्यावर छोटी कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी मोठा 1 चमचा मेथी दाणे, त्याची डाळ असते ती घातलेली आहे. ही थोडीशी गरम करून घ्यायची आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जर ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल. हे मेथी दाणे भाजून व्हायला लागले की त्याचा खमंग वास सुटतो. आता ही डाळ मी खाली उतरून घेते. मोहरीची डाळ भाजून घेते. त्याला कच्चेपणा ओलसरपणा कमी होईल एवढी भाजून घ्यायची आहे. मोहरीची डाळ भाजून झालेली आहे, ती मी खाली काढून घेते आहे. त्याच कढईत मी 3 मोठे डाव तेल घालून घेतलेले. तेल तापलेलं आहे. मोहरी घालते आहे. मोहरी छान तडतडली आहे, फुटलेली आहे. हिंग घालून घेते आहे. हळद घालते आहे. गॅस बंद करून घेते आहे. फोडणी आपल्याला आधी करून घ्यायची आहे, कारण लोणच्यावर फोडणी गार करून घालायची असते. या फोडणीत मी थोडंसं लाल तिखट घालून घेते आहे. फोडणीला गार होऊन द्यायची. कैऱ्या मी चिरून घेते आहे. कैरी हाताला तर घट्ट लागत होती, आतून थोडासा पिवळसर रंग आलेला आहे. पण आंबा करकरीत आहे, चिरताना आवाज येतो आहे. मी आता ह्याच्या फोडी करून घेते. फोडी जरा बारीकच करणार आहे, पण तुम्हाला जरा मोठ्या पाहिजे असतील तर मोठ्या करू शकता. माझ्या कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत. आपली जी कोय असते ना, त्याच्यावर जो गर असतो त्याला तास म्हणतात, तो पण मी काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर त्या तासाचं तुम्ही चटणीमध्ये करू शकता. आता ह्या ज्या कोयी आहेत त्या आमटी भाजीमध्ये आपण टाकायच्या आहेत. आंबा कैरी वरून किती घट्ट असेल तर ती आतून कशी निघेल हे आपल्याला सांगता येत नाही. थोडीशी पिवळी झालेली आहे, परंतु फोड मात्र एकदम करकरीत आहे. कैरीच्या फोडी मी या बाउलमध्ये काढून घेते. चवीनुसार मीठ काही मी जास्त घालणार नाही आहे, कारण
आपलं हे लोणचं आपण 4-5 दिवसासाठीच करतो. हे काश्मीरी लाल तिखट आणि साधं तिखट, मेथीची डाळ जी मी भाजून घेतली आहे ती, आणि मोहरीची डाळ मी आत्ता अशीच घालते आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी मिक्सरमधून अजून बारीक करून घेतली तरी चालेल. आपल्याकडं मेथीची मोहरीची डाळ नाही आहे, परंतु लोणच्याचा मसाला असेल तर तो लोणच्याचा मसाला पण तुम्ही घालू शकता. मी इथं मोठा 1 चमचा तयार लोणच्याचा मसाला घातलेला आहे. हिंग जो मी खडा घेतला होता तो मी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे, तो मी 1 चमचा घालते आहे. ह्याच्यामुळं आपल्या लोणच्याला चव आणि स्वाद अतिशय छान येणार आहे. लोणचं एकत्र करून घेते आहे. मी ह्याच्यात थोडा गूळ घालून घेते आहे. तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर तुम्ही नंतर ह्याच्यावर 10 मिनिटांनी आपण जी तयार केलेली फोडणी आहे ना ती घालू शकता. मी आता ह्याच्यावर गार केलेली फोडणी घालून घेते. लोणचं एकत्र करून घेऊया. अजून अर्ध्या तासाने याला चांगला रस म्हणजे खार सुटणार आहे आणि आपला खार दळदार रसरशीत असा होणार आहे. लोणच्याला रंग अतिशय सुंदर आलेला आहे. ह्याच्यामध्ये खडा हिंग घातला आहे, मेथी मोहरी, ह्याच्यामुळं त्याचा खार पण अप्रतिम होणार आहे, एकदम सुंदर होणार आहे. लोणचं मी आता बाउलमध्ये काढून घेते आहे. तुम्ही नंतर ते चिनी मातीच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीत घालून ठेवायचे. हे बघा रंग किती सुंदर आलेला आहे. आहा, मस्त, एकदम मस्त. कधी खाईन असं झालेलं आहे. अशा रीतीनं आपलं पटकन होणारं, साधं, सोपं, चटपटीत, रसरशीत आणि दळदार असं कैरीचं आंबट, गोड, तिखट असं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. परत असे कैरीचे विविध पदार्थ घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.